बिग बॉसच्या घरात संग्राम चौगुलेचं झालं मोठं भांडण। चक्क निकीचं आणि संग्रामचं भांडण पेटलंय आणि अरबाज वाकड्यात गेलाय संग्रामच्या, का तर निकीमुळे। अभी मजा आएगा ना भिडो। जाणून घेऊया पूर्ण व्हिडिओ मध्ये आपण काय झालंय। सो त्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहत राहा। तर काल नॉमिनेशन टास्क होता आणि नॉमिनेट करायची पॉवर होती वाइल्ड कार्ड एंट्रीला, म्हणजे संग्राम चौगुलेला। हे ऐकून सगळेजण खूप शॉक झाले होते। निकीचे आणि अरबाजचे चेहरे तर पाहण्यासारखे झाले होते। ते पहिलेच खूप घाबरले होते असं मला वाटतं। बस हवा निकल गई आणि त्याने टास्क मध्ये ढकलला चक्क निकीला आणि निकीला खूप ड्रामा केला। निकी चक्क त्याला असं बोलली की मी तुझ्या आधी जाणार तर नाहीये, तू माझ्या आधी जाणार, बघ तुला बाहेर काढेल, तुझी अक्कल तुझ्या गुडघ्यात पण नाहीये, तळपायात आगे वगैरे। हिनं संग्राम चौगुलेच्या आल्या दिवशीच अक्कल काढलीये। यामुळे मला असं वाटतं या वेळेला नक्कीच भाऊंच्या धक्क्यावर रितेश भाऊ या बाबतीत बोलणार म्हणजे बोलणार आणि तिला शिक्षा पण मिळू शकते। कदाचित असंही होऊ शकतं की निकीला जेल मिळू शकते। हो, इतका मोठा टास्क आणि एवढा मोठा संग्राम चौगुले बॉडी बिल्डर आणि पहिल्याच दिवशी निकी त्याची इज्जत काढतीये, त्याला अक्कल नाहीये वगैरे असं म्हणतीये। ये बड़ी ही विचित्र और वाहियात बात की है। खरं तर एक टास्क होता, नॉमिनेशन टास्क, आणि त्याच्यामध्ये पॉवर होती संग्रामकडे की त्याला कोणाला नॉमिनेट करायचंय। सो पहिल्यांदा आले होते अंकिता आणि वर्षाताई। तर या दोघींमधलं त्याने चूज केलं अंकिताला, पण अंकिताला पोहायला येत नाही, अंकिताला पाण्याची खूप भीती वाटते, तरी सुद्धा अंकिताने तो टास्क कंप्लीट केला। त्यानंतर बारी आली जान्हवीची आणि आर्याची। या दोघांमधलं त्याने आर्याला चूज केलं, आर्याला काही कारणं दिली आणि आर्यानं पण तिचं मन सांगितलं, पण तरी पण त्याने आर्याला पाण्यात ढकललं। ती गोष्ट आर्याने पण खूप व्यवस्थित ऍक्सेप्ट केली। नंतर बारी आली अरबाजची आणि पॅडीदादाची। या दोघांमधलं त्याने अरबाजला पाण्यात ढकललं की तुझा गेम कुठे दिसत नाहीये, की तू वीक लोकांसमोर स्वतःची शक्ती दाखवतोयस, त्यांच्या अगेन्स्ट उभा राहत नाहीयेस आणि तुझा गेम सगळा निकीच्या मागे मागे करण्यात जातोय। याबद्दल त्यांनी अरबाजला पाण्यात ढकललं। हा निर्णय मला त्याचा खूप पडला। नंतर बारी आली वैभवची आणि सूरजची। या दोघांमधलं त्यांनी चक्क वैभवला पाण्यात ढकललं की तुझा गेम कुठेच दिसत नाहीये, तू फक्त अरबाजच्या मागे मागे करण्यात जातोय, तू स्वतःचे स्टँड राहत नाहीये। म्हणजे भाऊंच्या धक्क्यावर प्रत्येक वीक मध्ये तुला सांगितलं जातं की तुझा गेम सुधरव, पण तू काय तुझा गेम सुधरवत नाहीयेस आणि तू आणखी चांगलं खेळावंस म्हणून मी तुला पाण्यात ढकलतोय। त्यामुळे त्याने वैभवला पाण्यात ढकललं आणि तिसरी चॉईस होती, म्हणजे लास्टला तिघजण बाकी होते, निकी, अभिजित आणि टीपी दादा। या दोघांमधलं कंपल्सरी संग्रामला पाण्यात ढकलावं लागणार होतं, तर त्याने चूज केलं निकीला। हो, आणि निकीला खूप सारा ड्रामा क्रिएट केला, म्हणे मला मेडिकल इमर्जन्सी आहे, मी पाण्यात नाही उतरू शकत, माझी नोजची सर्जरी, इतक्या सगळ्या प्लास्टिक सर्जरी करून ठेवल्या तिने स्वतःच्या बॉडीवर। मग हे नाही होणार तर काय होणार ना। पण तरीही बिग बॉसचा आवाज आला। बिग बॉस म्हटले, डॉक्टरांना मी विचारले की तुम्हाला हे सेफ आहे, तुम्ही पाण्यात जाऊ शकता। त्यावर आधी संग्राम चौगुले बोलला की तुम्ही पाण्यात जा, नाकापर्यंत जाऊ नका, फक्त चालत चालत जा। त्यावर निकी मॅडम फक्त उतरल्या, हळू पाय बुडवला आणि लगेच वर निघून आली। त्यावर अंकिता, पॅडीदादा सगळेच बोलले की नाही, ढकलायचं आहे। आणि बिग बॉसचा पण आवाज आला की नाही, हे संग्रामनं ढकलावं लागणार आहे। आणि संग्रामने कोणाचंही न ऐकता निकीला डायरेक्ट पाण्यात ढकलून दिलं। हे मला खूप आवडलं। देखा आपने लापरवाही का नतीजा है। कारण निकी कोणताच टास्क नीट कंप्लीट होऊ देत नाही, सगळीकडे मेस क्रिएट करते, बस संग्राम आता चांगला तिला ढकलून दिलंय। हे मला खूप आवडलं। त्यावेळेस अरबाजचं रिॲक्शन, निकीचं रिॲक्शन खूप भयानक होतं। निकी तर चक्क त्याला हे बोलली की तुला मी बघतेस, तुला तू कसा गेम जिंकतोयस, तू माझ्या आधी घराबाहेर जाणार, तुला अक्कल नाहीये, तुझी अक्कल गुडघ्यात पण नाहीये, तळपायात। पहिल्याच दिवशी त्याला असे शब्द बोलली आणि टास्क कंप्लीट झाल्यानंतर पण निकीची खूप बडबड चालू होती। म्हणजे निकी त्याला काही फट्टू वगैरे काहीही म्हणत होती। आणि या ठिकाणी संग्राम चौगुले मध्ये जाऊन आपल्या बी ग्रुप सोबत सगळ्यांशी डिस्कस करत होता, गप्पा मारत होता। पण इकडे निकीच्या आणि अरबाजची मोठ्या मोठ्या गप्पा चालू होत्या, पण त्याने खूप छान निकीला आणि अरबाजला इग्नोर केलं। हे मला खूप पटलं, कारण निकीचा प्रयत्न असतो की मी काहीतरी बोलेन आणि सगळ्यांचं अट्रॅक्शन घेईल आणि मग निकीकडे कॅमेरे वळतील आणि मग उगीच काहीतरी संग्राम बोलला असतो त्यावेळेला तर उगीच भांडणं झाले असते। आणि निकीच्या भांडणातनं कधीच काही सोक्षमोक्ष लागत नाही, दोघी फालतूचे भांडणं होऊन जातात। पण संग्रामने तिला खूप छान इग्नोर केलं, हे मला खूप आवडलं। आणि
आणि त्याने चक्क सगळ्यांचं कौतुक पण केलं मध्ये येऊन. तो आर्याला सुद्धा बोलला की आर्या खूप छान खेळते, आर्या स्टँड घेते, पण आर्याच्या साईडला तेव्हा कोणी स्टँड घेत नाही आणि काही गोष्ट आर्याला पटवून देता येत नाही. पण सूरज बद्दल पण तो बोलला की सूरज खूप छान गेम खेळतो, सूरज खूप रिअल आहे. आणि त्यानं चक्क मी आज एक प्रोमो पाहिला, त्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की तो जिम शिकवतोय सूरजला. इतकं छान वाटलं मला हे पाहून. आणि तिथे आर्या पण होती, आर्याला पण तो काही गोष्टी समजावून सांगतोय. ताईची आणि संग्रामच्या पण खूप चांगल्या गप्पा चालू आहे. मला हे खूप चांगलं वाटलं की संग्राम आलाय, पण आपले पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे आपण एपिसोड बघतो तर आपले पॉइंट ऑफ व्ह्यू तर त्यांच्यापर्यंत घेऊन जातोय की कोण चुकीचं आहे कोण बरोबर आहे हे त्यांना खूप क्लिअरली सांगतोय. तो इथे थोडा पण तो अनफेअर दिसला नाहीये, मला हे खूप पटलं. तो चक्क अरबाजला आणि वैभवला पण समजावून सांगतोय की तुम्हाला तुमची मैत्री जयवीरू सारखी दाखवायची आहे की मुन्नाबाई सारखी आणि सर्किट सारखी दाखवायची आहे की म्हणजे तुमको बापू दिखा हात दिखा, म्हणजे याला दिसलेला पण नसतो पण हा हो बोलतो. सेम तसंच करतो वैभव, वैभवचा काही पॉइंट नसतो पण अरबाज बोलला की वैभव होला हो बोलतो. पण यावर पण संग्रामने सगळी सिच्युएशन खूप चांगल्या पद्धतीने हँडल केली आणि सगळ्यांना खूप चांगल्या पद्धतीने समजावतोय. मला तर हा वाईल्ड कार्ड खूप आवडलेला आहे. तुम्हाला काय वाटतं प्लीज कमेंट मध्ये नक्की सांगा. मला असं वाटतं संग्रामला ना वैभव, अरबाज, निक्की खूप घाबरलेले आहेत, त्यामुळे त्यांना काय करावं आणि काय नाही काहीच कळत नाहीये. अरबाज आणि निक्की तर संग्रामच्या मागे खूप बडबड करतायत, त्याच्या अगेन्स्ट खूप बोलताय. आणि आता असं दिसलं आपल्याला कालच्या एपिसोडच्या शेवटी की ते चक्क आता सूरजला पण त्रास देण्याचा प्रयत्न करताय. सूरजला त्यांनी त्रास नाही द्यायला पाहिजे, कारण आता त्याच्या सोबत ठाम आहे संग्राम चौगुले. आणि खरंच संग्रामने सूरजची साईड घेतली हे पाहून मला खूप आनंद झालाय. तुम्हाला काय वाटतं, हा वाईल्ड कार्ड चांगला आहे की वाईट? प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू तुम्ही हा व्हिडिओ पाहिला. प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.